आज सर्वच महामानवांना वंदन करतो। हे ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आपण संपूर्ण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज करत आहोत आणि हे कुणाच्या विरोधात किंवा बनसोडे साहेबाच्या विरोधात नाही। बनसोडे साहेबांनी या शेतकऱ्याचा प्रश्न जो असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये मांडावं आणि या आमच्या ज्या संभाजी ब्रिगेडच्या या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या ज्या आहेत ते धरून लावून मान्य करून घ्यावं यासाठी हे ढोल बजाव आंदोलन आहे। आज शेतकरी पिकाला धरून रडतोय, शेतामध्ये लोळतोय, आपले जे पशु आहेत ते पशु जे मेलेले आहेत त्याच्या गळ्याला पडून हा शेतकरी रडतोय। आज हतबल झालेला शेतकरी आज त्याला कुठला आसरा नसून शेतकऱ्यांना सरकारनं एक सहानुभूतीची थाप दिलं पाहिजे। एक तुटपुंजी छोटीशी एक 5-7 हजार पर हेक्टरी जो शेतकरीला जो आता अनुदान जाहीर केलेलं आहे सरकारनं ते तुटपुंजी आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या संघटनेला ही मान्य नाही आहे। शेतकऱ्याला कमीत कमी 60,000 हेक्टरी तिकडे बघा पंजाबला पण महापूर आलाय तर पंजाब सरकार सत्तेत आपलं महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे, केंद्रामध्ये बीजेपी सरकार असून आम्हाला पर हेक्टरी 8,000 रुपये देतं आणि पंजाब सरकार 50,000 पर हेक्टरी देतं। तर एवढा फरक तुम्ही सत्तेत असून का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी आज मरणाच्या दारामध्ये आहे आणि इथून पुढे ह्याचा परिणाम शेतकऱ्याच्या आत्महत्येचा उद्रेक होणार आहे। याच्यासाठी आपण आमच्या संभाजी ब्रिगेडच्या आणि शेतकऱ्याच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला अनुदान प्रति हेक्टरी 60,000 रुपये देण्यात यावं आणि 3 लाखापर्यंतचं जे शेतकऱ्यावर कर्ज आहे पीक कर्ज ते माफ करण्यात यावं आणि शेतकऱ्यांचे जे वाहून गेलेले आहेत आणि जे खराब झाल्याचे शेती साहित्य 100% अनुदानावर देण्यात यावं। शेतीला जे पीक विमा आहे शेतीचा तो मंजूर करण्यात यावं आणि जनावर व्यवस्थापनासाठी प्रति जनावराला 3,000 रुपये देण्यात यावेत आणि सोयाबीनला 10,000 प्रति क्विंटल आणि कापसाला 12,000 प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर करावा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सरकारला विनंती करतो आमच्या संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून की त्वरित हा निर्णय घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या। जय हिंद, जय भारत, जय संभाजी ब्रिगेड।